हनुमंत जयंतीचा उत्सव म्हणजे आमच्या अर्नाळा किल्ला आणि अर्नाळ्यातही होतो, पण पर्टिक्युलर ह्याच दिवशी आमची लोक केळव्याला का जातात म्हणजे हे कारण मी तुम्हाला सांगणारच आहे. शिल्ला देवीचं वाहन गाढव नाही, अजून शिल्ला देवीच्या आधार गाढव आहे, चालू म्हणजे स्वच्छता आरोग्य. देवीला भेटायला वाटते. आम्ही दरवर्षी देवीला भेटण्यासाठी येतो आम्ही सर्व परिवार. कुठला खेळ खेळतात मला माहिती नाहीये. नमस्कार मित्रांनो, कोलियाचं बोल या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत आहे. मी निनाद पाटील आणि अर्थातच तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचवणारा प्रसाद मेहर. तर आज आपण पश्चिम रेल्वेवरच्या केळवे रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला असलेल्या केळवे गावात आहोत आणि शीतलादेवीच्या मंदिरात. आणि या शीतलादेवीच्या मंदिरात चैत्र शुद्ध पौर्णिमा अर्थात हनुमान जयंतीच्या दिवशी आमच्या अर्नाळा कोळीवाड्यात असे अर्नाळा किल्ल्यातून भाविक येतात आणि म्हणजे आमच्या अर्नाळा गावातही हनुमान जयंतीचा उत्सव असतो. आणि मला लहानपणापासून क्युरियासिटी होती की ही लोक इकडे का येतात की आपल्या गावात उत्सव असताना देखील. तर मित्रांनो, साधारण एक लॉजिक लावलं किंवा वसई मोहिमेचा अभ्यास करताना एक पेशवे दप्तरातलं एक पत्र आहे. 1737 साली अर्नाळा बेट मराठ्यांनी जिंकून घेतला आणि शंकराजी केशव फडके यांच्या नेतृत्वाखाली अर्नाळा किल्ल्याची निर्मिती सुरू झाली आणि बाजीराव बेलोसेंच्या मदतीने नौदलाची ही निर्मिती झाली की जेणेकरून पोर्तुगीजावर अंकुश बसावा. आणि हे पेशव्यांचं नौदल समुद्रामध्ये गस्त घालत असताना त्यांना तारापुरातील 6 महांगिऱ्या हा बोट्यांचा एक प्रकार आहे, गलबतांचा एक प्रकार आहे आणि ह्या बोटी मासेमारी करत होत्या आणि त्याच्यावर 47 कोळी होते आणि त्या 47 कोळ्यांना पेशव्यांच्या मराठ्यांच्या आरमाराने पकडलं आणि अर्नाळा बेटावर आणलं. आणि पुढे शंकराजी केशव फडकेंनी चिमाजी अप्पांना पुण्यामध्ये पत्र लिहिलं की ह्या कोळ्यांचं करायचं काय आणि अर्नाळा किल्ल्याचं बांधकाम सुरू होतं. आणि त्यांनी असं म्हटलं की यांना किल्ल्याचं बांधकाम सुरू करताना दगड वाहण्यासाठी हे करा. पण आता ह्या 47 कोळ्यांना पकडलं, पण त्यांच्या फॅमिलीचं काय. मग त्याच्यापैकी 2 कोळ्यांना एका शिबंदी खुशकीच्या मार्गाने पाठवलं आणि त्या कोळ्यांच्या फॅमिलींनाही अर्नाळ्यात आणलं. तर मित्रांनो, हे सगळे आता मी जेव्हा आमचं मूळ शोधण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी कधीतरी मला या डहाणू साईडला यावंसं वाटतं. म्हणजे त्यावेळी कुटुंब आली असतील पण त्यांनी आपले देव सोडलेले नाही आहेत आणि म्हणूनची चैत्र पौर्णिमेच्या दिवशी आवर्जून ही लोक येतात. आणि अजून ह्या इतिहास संशोधन आणि अभ्यास माझा सुरू आहे. आणि आजच मी अर्नाळा किल्ल्यामध्ये जन्मोत्सवासाठी गेलो होतो आणि एक म्हणजे प्रॉपर किल्लेकर असलेली एक फॅमिली असेल आणि त्यांना ही गोष्ट सांगितली आणि तेव्हा त्यांनी म्हटलं, अरे आम्ही पण मूळचे चिंचणीचे आहोत. म्हणजे मित्रांनो, ही सगळी लोक आहेत की ह्यांचं मूळ इथे जोडलेलं आहे का, हा एक संशोधनाचा विषय आणि त्यामुळे असावत का, म्हणजे ह्या तर्काला एक ठामपणा प्राप्त होतो. आणि आजच्या ह्या चैत्र पौर्णिमेच्या यात्रेनिमित्त जवळपास या केळवे गावामध्ये 80% भाविक तर अर्नाळा किल्ला तसेच अर्नाळा कोळीवाड्यातील आहेत. आणि आजचा त्यांचा दिनक्रम कसा आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला दाखवणार आहे. चला तर आता आम्ही आहोत जेटीवर, मारंबळपाडा जेटीवर आहोत आणि आता निघालेलो आहोत केळव्याच्या दिशेने. आणि मित्रांनो, हनुमंत जयंतीचा उत्सव म्हणजे आमच्या अर्नाळा किल्ला आणि अर्नाळ्यातही होतो, पण पर्टिक्युलर ह्याच दिवशी आमची लोक केळव्याला का जातात म्हणजे हे कारण मी तुम्हाला सांगणारच आहे. आणि त्याचसाठी खास सण उत्सव असून देखील मी देखील केळव्याच्या दिशेने चाललेलो आहे. आणि हे आपले गावकरी आहेत, आपले सबस्क्रायबर आहेत आणि त्यांची तक्रार आहे मला की आम्ही व्हिडिओत येत नाहीत. नक्की येणार आता. तर आता जेटीची वाट बघतोय, बोटीची वाट बघतोय. चला, सगळा आढावा हा. यांनी बस करूनच आले ही लोक मंडळी. जेवण काय तिकडे जाऊन का, जेवण काय तिकडे जाऊन म्हणजे बनवणार की हॉटेल. चला, सगळ्या जेटीसाठी थांबलेले आहेत ही मंडळी. अरे चला, सगळी मंडळी तर बस घेऊनच आलेली आहेत. मजा तर खूप येणार आहे मला वाटतं. हा, सगळे बघा
सगळं आमच्या या मुलाला थोडे हो घेतलं ना यांचं घेतलं. चला मजा येणार आहे खूप मला पण. आणि पहिल्यांदा ह्या दिवशी मी चाललोय. सगळी मंडळी चला मी पहिलं रोरोचं तिकीट तर काढून घेतलंय. चलो यस. जवळपास 1 तासाच्या प्रतीक्षेनंतर आता तिकीट काउंटरही सुरू झालेलं आहे आणि फेरीबोट ही आता रोरो ही जवळ आली आहे. आणि बघूया चला गाडीमध्ये आता. चला सगळ्यांना सुटकेचा निश्वास सोडलेला आहे. चला ही सगळी मंडळी ही सगळी बोटीत जाणारी मंडळी आहेत पण आज त्यांना पण थांबावं लागलंय. त्यांची तक्रार आली मला. तर त्या तक्रारीवर लक्ष असेल नक्कीच. अरे कसल्याला असतायत. चला चला आता हा लिटरली फक्त 5 ते 7 मिनिटाचा प्रवास आहे. संध्याकाळी नाही ना काही प्रॉब्लेम असा. संध्याकाळी त्यावेळी असतो. ओके ओके. मला वाटतं 90% सगळे अर्नाळ्यातली मंडळी असणार आहे. अजिबात नाही. काय केळवा रोड, सकाळी केळवा बीच असे सगळी गाड्यांची वर्दळ आणि खास करून त्या अर्नाळ्यातल्याच गाड्या आहेत. आता नुकूत आयले. हा किती वाजता येईल तुम्ही? फायबर घेऊन येल्या. ओके मग आता जेवण काय काय जेवण जायला बिरू पिली. चालतंय बघू. हा आता नको चालतंय. हा हा कोबरे किती जण आहे मग? 40 जण. किती फायबर आणल्या? एका फायबर मध्ये. चालतंय. चला तर किती वाजले ग? 2:35 झालेले आहेत. ऊन आहे प्रचंड पण आता आम्ही मंदिरात जाऊन आढावा घेणार आहोत सगळ्या गोष्टीचा. आणि पहिल्यांदा आलो मी ह्या चैत्र शुद्ध पौर्णिमेला. आणि सगळा रात्रीचा तर नजाराच वेगळा असेल. सगळं बघूया. इकडे असतं मला वाटलं पुढे येऊच. पहिलं दर्शन घेऊया आणि त्यानंतर मग
छोटी पाहिजे. सगळी आपली किती वाजता निघाले घरून? आम्हाला पण आपली एक तास आमचा जेट्टीवर गेला. आपला इल झालेली ना त्याच्यामुळे जेट्टीवर गेला आमचा. केळव्याला आवडतात ना? काय ग आज सुट्टी? अरे झोपले की काय? तर तुम्ही आजच्या दिवशी बघू शकत असाल की सगळा ऑलमोस्ट माझ्या माहितीप्रमाणे तरी आता मी जो क्राऊड बघतोय तर एक 70 ते 80% क्राऊड तर मला वाटतं की फक्त अर्नाळ्यातला आहे. बघा सगळा आणि ही सगळी अगदी काल परवा आलेली मोठीतून कालाची असतील, कोळी बांधव असतील आणि अगदी आवर्जून या चैत्र शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी शीतला मातेच्या दर्शनाला येतात. म्हणजे ही सगळं की या शेकडो वर्षाची परंपरा यामागे आणि संपूर्ण दिवस हे आज केळव्यामध्ये व्यतीत करणार आहे. हॅलो, सगळं मला आज वाटतच नाही की मी केळव्यामध्ये आलो, की पूर्ण अर्नाळ्यामध्ये आल्याचा फील येतोय. हा, तुमचं नाव काय? हा, म्हणजे सगळं तुम्ही नेहमी असता मंदिरात? ओके. नवरात्रीमध्ये 9 दिवस. रात्रीच्या नंतर पैठण नक्की कुठली तुम्ही ना पैठण वरून, कारण आता ही जी बिंबराजा सोबत 13-12 वर्ष कधी सासष्ट किलो आली पैठण. मागचा हा आपण चैत्र पौर्णिमेनिमित्त आपला तो शिमला देवीचं मंदिर आहे. आता चैत्र पौर्णिमेचा उत्सव कसा करतो? आज पहिल्या दिवशी लहानी यात्रा मोठी यात्रा आणि संध्याकाळी पालखी आहे. उद्या पालखी आहे. पालखी पूर्ण गावामध्येच येते आणि सगळे लोक घेऊन जातात. काही आणि शीतला माता म्हणजे स्वयंभू आहे. जमिनीच्या सापडलेली असते. गोपाळ म्हणजे त्यांना डॉक्टरांनंतर ती मूर्ती काढून केलं स्थापन केली. त्या काळामध्ये डॉक्टर वगैरे नसायचे. देवीला मान दिला जायचा. सुरुवात पासून गावागावाची शिकवण मान कोणाला चिकन पॉक्स त्यामुळे देवीला म्हणजे मनाला शांती देणारी सरळ तर शांतता आणू शकतो. शिवलादेवीचं वाहन शिवलादेवीचं वाहन गाढव आणि अजून शिवलादेवीच्या आधार गाढव आहे. चालू म्हणजे स्वच्छता आरोग्य शक्ती तर चांगली माहिती मिळाली आपल्याला. मित्रांनो, आज शुक्ला देवीचं वाहन गाणं हे मला वाटतं काही लोकांना पहिल्यांदाच कळत असेल आणि शुक्ला देवीच्या हातामध्ये गाढ आहे. म्हणजे आपण शुक्ला देवीचं व्रत करतो आहे तर स्वच्छतेचं व्रत आपल्याला शुक्ला देवी मातेकडून पुढलेला नाही. धन्यवाद.
गर्दीचा आढावा. जेवढी लोक कव्हर करतायत अरे बाकी आहेत 2 व्हिडिओ बाकी आहेत आपले पालखीतले नुसते. हो हो 2 बाकी आहेत. हे तुम्हाला हे बघा हे जुनं मंदिर शीतला देवीचं मंदिर असं होतं आणि हनुमंताचं मंदिर असं होतं. साधारण आता हे नवीन जो रामकुंड ह्या मागची आख्यायिका आम्ही रीलच्या माध्यमातून तुम्हाला सांगितली आहेच. मंदिराविषयी आणि शीतला देवीच्या व्रताविषयी मी वेगळ्यापेक्षा त्या व्रतासंबंधी आणि ती व्रत कशासाठी केलं जायचं हे घेऊन येईल. चांगली शीतला देवीची तुम्ही तांदळा स्वरूपातली ही मूर्ती आहे. तुम्ही गाव केळवाच. ओके, तुमचं नाव काय? पाटील. आणि ह्या आईंची सेवा कधीपासून करते? 7 वर्ष. मग नक्की गर्दी कुठल्या वेळेला असते इकडे? म्हणजे नवरात्रीमध्ये असते की? नवरात्री आणि या चैत्र पौर्णिमेचं काय खास आहे? हो हो हो. सकाळी किती वाजल्यापासून आहात? 1 वाजल्यापासून आहे. मग संध्याकाळी काय कार्यक्रम असतो इकडे? ओके ओके. आणि लोक गर्दी असते भरपूर, म्हणजे आजूबाजूच्या गावातले लोक. ओके 12. हे ओके अहिल्याबाई होळकरांनी. आणि बाकी रामायणातली पण कथा आहेच की रामतीर्थ आहे बाजूला. हो 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 हो. स्वयंभू मूर्ती आहे. हो हो हो. चला मी पण माझं मंदिरात कसा वाटलेला आहे. ट्रेनने आले का? ट्रेनने. मग आशापुरीला जाऊन आला. मग किती वाजता निघाले घरातून? मग आता कवीला कधी? संध्याकाळी. ओके. चलो बाय. चला तर सगळा जवळपास 3:30-4 वाजलेले आहेत आणि आता मी आढावा घेतो या यात्रेचा. सगळा बघा. चल पुढे जाऊया. सगळे आता संध्याकाळी तर गोंधळच असणार आहे इकडे. तुम्ही कुठून आलात? धाराशिव. म्हणजे डायरेक्ट आता गावावरूनच आलात की कसं काय? सातपाटीला. वज्रेश्वरीची यात्रा कधी आहे? अमावस्याला वज्रेश्वरीची असते का? ओके ओके. कसा प्रतिसाद असतो इथे लोकांचा? बरं आहे. ह्या व्यतिरिक्त तुम्ही काय करतात? शेती वगैरे? शेती करतात. हे सगळं घरीच बनवलं जाते की? घरी बनवलं जातं. नाही मग त्यांना हे जेव्हा त्यांची मुलाखत जेव्हा घ्यायची असेल ना तेव्हा आपण बघू.
अरे अरे हो हो घेतो ना. हा, झालं दर्शन झालं तुमचं? अर्नाळा. आपण अरे धन्यवाद. तुम्ही कुठल्या? केळवा. तुमचं नाव काय? म्हणजे आगरी आहात की? माझी बायको पण वाडवळ आहे. ए तुझी कुठल्या उंबरकोटला तुझी ताई कोण? हा निकिता. कुठला का ते? आता वडापाव खाणार की जेवणार? नाश्ता? चला खऱ्या अर्थाने लोक येऊन इकडे काय रे एन्जॉय करतात. चला अर्नाळकरांना नाराज करून चालणार नाही मला. जेव्हा मराठी माणूस अशा व्यवसायात दिसतो तेव्हा आम्हाला मनापासून आनंद होतो. आणि ताई तर आपल्या उंबरकोठांचं माहेर आहे आणि बाहेरच्या ठिकाणी भेटलं की मग बरं वाटतं. काय एवढ्या पण बाहेर नाहीये पण आनंद मिळतो. या तुम्ही आमच्याकडचा वडापाव एक वडा तर खालाच पाहिजे. अरे जटत जाण तट दिसल्या पाहिजे. किती वाजता आले ते? 12 वाजता. काय गाडी घेऊन आली काय? काय बोटी मोठी आहे काही दाती रे? आयफोन ही सगळी किल्ल्यातून आलेली मंडळी आहेत. ज्यांची दुकानं आहेत ना ते सगळे इकडचे रहिवासी स्थानिक आहेत. स्थानिक लोकांचीच आहे. आणि तीच लोक गोळा, बर्फाचा गोळा, वडापाव, त्याच्यानंतर भेळपुरी, नारळ पाणी हे सर्व. तर केळवा बीचला आल्यावर आपल्या या सागर विहार छोट्याशा हॉटेलला नक्की भेट द्या. अप्रतिम टेस्ट आहे आणि टेस्ट पेक्षा आपली जिव्हाळ्याची माणसं आहेत. व्हिडिओ करायला लागले. चला ऊन तर भरपूर आहे पण आपली कोळीवाड्यातली लोक आता इथली संध्याकाळची यात्रा तर जोरात भरलेली असणार आहे. पण आपल्या लोकांना जायचा इश्यू देखील आहेच त्यामुळे सगळं हा दुपारी सगळं सुपारी सगळं काही शेतातला. तुमचं गाव केळवच. सगळे खास करून आपल्याला इकडे आपल्याला सगळी स्थानिक लोक बघायला मिळतात. एक अशा चालू द्या मावशी. सगळ्या गाववाल्याच आहेत ना तुम्ही? हे सगळं घरचंच आहे का? ही केळी ही कुठली आहेत? ओके ओके. चिकू कुठली? हा म्हणजे घरचंच आहे सगळं. काय हे घरी बनवलं तुम्ही? आंबावडी घरी बनवली आहे? बघ ग. आंबावडी कशी बनवतात? हा 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 हा. बघ घरी बनवले. बघ घे घे. पैसे आहेत तुझ्याकडे? चला तिच्या आवडीचे पण घरी बनवलेली आहे पहिल्यांदा. घेतो. थांबते ना तू त्यांना? हे आपल्याकडे पण मिळतं. आपल्याकडे पण यात्रा आहे माहितीये मग. चला मी आतमध्ये जाऊन येतो जरा. सगळं हो 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 हो. सगळं खऱ्या अर्थाने इकडे ही मंडळी एन्जॉय करतात बघा. ही आपली सगळी कोळीवाड्यातली मंडळी आहेत. अरे आहेत कुठे तुम्ही? हे कुठले आहेत तुम्ही? हे वेगळं वाटलं ना मला. बरं नायगाव आमचे नाही वाटत. बरं म्हणजे आमचेच आहेत. बरं
ओके 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 हो 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 चला किती किती वाजता आलात मग आम्ही आलो सकाळी किती वाजता यायला विचारा आम्ही सकाळी 9ला निघालो सकाळी 9ला तुम्ही नायगाव मधले नाही आहात आम्ही हा. नाही पण भाषा कोसा कोसावर भाषा बदलते लगेच जाणवली ना मी भाषेवर अभ्यास करतोय तुम्ही वसई मी नारळी पौर्णिमेला आलो होतो होळीला आलो होतो नायगावला नायगावला आपल्या वाल्मिकेश्वराच्या यात्रेला यायचं होतं पण येईल तुमचं गाव कुठलं हो 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 कोपर तुम्ही काय करता दुसरं काम काय तुमची कामं शेती कसला भात शेती वगैरे ओके प्यायला नाही ना बसले चाकणा खायला बसलेत का कोलियाचे बोल चॅनलचं नाव आपलं आहे कोलियाचं बोल हो 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 चला परीक्षा संपल्या का तुमच्या किती पेपर बाकी आहेत 3 बाकी आहेत डेट पोहोचली की काय माझा निघणार किती वाजता 8 वाजता 8 वाजता 8 वाजता म्हणजे टेम्पो घेऊन आले का गाडी अरे वदारी वदारी म्हणजे काय सांगू का त्यांनी काहीतरी म्हटलं वदारी वदारी सांगायला लावलं वदारी वदारी मीन्स जास्त जास्त जास्तीच हायपर बोली देवीला भेटायला हा, हा. वाटते आम्ही तिसरी वर्षी दरवर्षी देवीला भेटण्यासाठी येतो आम्ही सर्व परिवार या निमित्तानं परिवार एकत्र येतो निमित्तानेच परिवार एकत्र येतो आता किती वाजेपर्यंत थांबणार उंट घोडा गाडीवर कोण कोण बसणार आहे एक चक्कर येईल उंट पिंटाला काकांना पण आणलंय का हे सगळं म्हणजे मला वाटतं रामनवमी नंतर बोटीत गेलेले 5 दिवसानंतर आले आणि फक्त हा 1 दिवस आहे त्यांच्याकडे आणि मला वाटतं आज रात्री किंवा उद्या रात्री पुन्हा या बोटी निघतील आणि बाकी मद्याचं कधी समर्थन मी करत नाही पण तो कोळी संस्कृतीच्या जल्लोष किंवा मौज मजेचा एक भाग आहे एवढं कष्ट करतात तर तेवढं बनतंच काही छोटी छोटी बघा घेतली सगळ्यांना मावशी सकाळी चेक करायला गेलेल्या हॉस्पिटलमध्ये आज कडक होऊन आलेले आहेत देवीसाठी आम्ही दरवर्षी आमचा परिवार सर्व येतो मला बघून बरं वाटलं म्हणजे या चैत्र शुद्ध पौर्णिमेला पहिल्यांदा आलो आणि मला वाटत नाही की मी केळव्यात आलोय मला वाटतं मी अर्नाळ्यातच आहे सिलेंडर पाहिजे आहे जेवण चालू जातो जेवण आहे सगळं अरे आपले रामनवमीतले 2 व्हिडिओ बाकी आहेत अजून बाकी आहेत मला पैसे आले ना याच्यातले सगळे तुम्हालाच देईल हा पैसे आले का तुम्हालाच देणार येतात ना येतात येतात झालं जेवण झालं मला वाटतं संध्याकाळच्या फोटो सेशनची तयारी आहे वाटतं बरोबर ना जेवले की नाही आता अजून बाकी आहे तुम्ही पार्सल आणलं वाटतं लेट निघाले का कुठून आलात तुम्ही हा माहीम आपलं इथं मग जवळूनच आलात दरवर्षी येतात सगळा हा कोळी संस्कृतीचा भाग आहे आणि आम्ही जे करतो
ते कुणाच्या बापाला घाबरत नाही, बिंदास करतो. आहे ते समोर, लपून नाही करत. तुम्ही काय पार्सल घेऊन आले की काय? चालू द्या. हा? प्रसाद ऐक रे. चालतंय, चालू द्या. हे काय केलं? पाणी घेऊन आले का? अंगात आलंय का? बनवलं की घेऊन आले? बनवलं का इकडे घेऊन आले असं मस्त. हा हा. तरी लागत नाही ते अंगाला. लागत नाही बघा ना. दीदी आहे बाबाला. आता निघणार किती वाजता? हा हो आलो. ये येणार. पोऱ्या जेवल्या का? पोऱ्या जेवल्या गेल्या काय? फोटो काढायला गेले काय? आता चला, ऑलमोस्ट माझं जेवणही उरकलेलं आणि सगळी मंडळी आता किनाऱ्यावर उतरलेली आहे. बघा, प्रत्येकजण हा प्रत्येकाच्या परीनं दिवस एन्जॉय करतोय. सगळं हे फक्त माझी शेवटची 5 मिनिटं. बोला, अजून किती वाजेपर्यंत थांबणार? 5 झाले, 5:30 वाजले. आम्ही पण गाड्यांना सगळा चेहरे, सगळे उत्साहित चेहरे इकडे दिसत आहेत. बघा, प्रत्येक जण प्रत्येकाच्या परीनं सगळं एन्जॉय करतोय. बीच काही आम्हाला कोळी बांधवांसाठी नवीन नाही आहेत, पण इकडे 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 कुठला खेळ खेळतात मला माहिती नाहीये. घेतलं मग तुला घेतलं. कोणतं मरते वाटते. दिल्लीमध्ये आमची व्हिडिओच नाही. खरोखर माणूस असतो. येस
अरे अरे तू बोलला बघ काही आक कटकरी निघायचा मोह मला आवडत नाहीये बट आता घराकडे निघतोय. चलो चला चल पुढे हो. चला निघालो मी. चलो बाय. काय घ्यायचंय ते ताई दिसल्या मला. जेवल्या का? जेवल्या अजून? मला आता आल्यासारखंच वाटतं. तुम्ही एकदम फ्रेश मेकअप करून आले. चला आता गर्दी वाढत चालली असं वाटतं मला. येतील. मित्रांनो, शीतला देवीचं चैत्र पौर्णिमेचं आणि अर्नाळा कोळीवाडा आणि अर्नाळा किल्ल्यातील लोकांचं काय कनेक्शन आहे हे तुम्ही इतिहासातल्या संदर्भातून जाणून घेतलं. आणि म्हणजे आपल्या गावातला सणही असूनही म्हणजे तेही आपलं कुलदैवत विसरलेलं नाहीयेत. आणि हे दर्शन घेतल्यानंतर मग सगळं एकत्रित चाललेलं त्यांचं स्नेहसंमेलन आणि त्यानंतर हे समुद्रकिनारे हे आम्हाला कधीच नवे नाहीयेत. पण संपूर्ण कुटुंबासहित हे एक वेगळं वातावरण मी अनुभवलं. आणि ही सगळी माहिती आणि हे सगळं त्यांचा दिनक्रम कसा वाटला हे आम्हाला कमेंटच्या माध्यमातून अवश्य कळवा. आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहायचे असतील तर आमचं कोली असं बोल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.